हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स यामधील टॉपिक मॅट्रायसेस आपण स्टार्ट केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ मॅट्रायसेसचा 6 पार्ट आहे, ज्यामध्ये आपण लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट वेक्टर्स या सब टॉपिक विषयी डिस्कस करणार आहोत. तर आजचे लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता. सो आजचे लेक्चर आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. सर्वात अगोदर आपण या लेक्चरमध्ये लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट वेक्टर यांची डेफिनेशन बघणार आहोत आणि त्यानंतर या सब टॉपिकवरील क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो फर्स्टली वी डिफाइन n dimensional vectors as an ordered set of n elements x1 x2 up to xn and it is denoted by x is equal to x1 x2 up to xn, x is equal to x1 x2 up to xn. तर या ठिकाणी जे काही n डायमेन्शनल वेक्टर्स आहेत ज्यांना आपण n एलिमेंटच्या सेटमध्ये ऑर्डर केलेला आहे आणि त्या n एलिमेंटचा सेट काय आहे x1 x2 up to xn. सो या वेक्टरला आपण दोन पद्धतीने डिनोट करू शकतो. फर्स्ट मेथड इज कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्समध्ये आपण या वेक्टरला कशा पद्धतीने डिनोट करू शकतो. सो x इज इक्वल टू कॉलम मॅट्रिक्स x1 x2 अप टू xn आणि सेकंड मेथड म्हणजे आपण या वेक्टरला रो मॅट्रिक्समध्ये डिनोट करू शकतो अँड दिस वेक्टर x इज इक्वल टू x1 x2 अप टू xn. तर अशा पद्धतीने दोन मेथडने आपण या वेक्टरला डिनोट करू शकतो. सो हियर दिस एलिमेंट्स x1 x2 x3 up to xn are called components of x. तर x1 x2 x3 up to xn हे जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत x चे कॉम्पोनंट्स आहेत. सो आता आपण या ठिकाणी लिनियर डिपेंडंट वेक्टरची डेफिनेशन बघणार आहोत. लेट x1 x2 x3 up to xn be a system of n row or column matrices of the same order which is also called as vectors if there exist n scalars c1 c2 c3 up to cn not all 0 such that c1 x1 plus c2 x2 plus up to cn xn is equal to 0, then system of n vectors is called as linearly dependent. So या ठिकाणी x1 x2 x3 up to xn काय आहे, it is a system of n row or column matrices of the same order आणि यालाच म्हटलं जातं वेक्टर्स. तर या ठिकाणी n स्केलर्स एक्झिस्ट होत असतील. n स्केलर्स काय आहेत c1 c2 c3 अप टू cn आणि हे स्केलर्स कसे असले पाहिजे नॉट ऑल 0. इट मीन्स दॅट हे जे स्केलर्स आहेत n स्केलर्स आहेत हे कसे असतील नॉन झिरो असतील. तर अशा वेळी c1 x1 प्लस c2 x2 प्लस अप टू cn xn इज इक्वल टू 0 या सिस्टीममध्ये जे काही n वेक्टर्स आहेत n वेक्टरची जी सिस्टीम आहे त्या n वेक्टरच्या सिस्टीमला म्हटलं जातं लिनियरली डिपेंडंट. ओके, सो या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे जे स्केलर्स असणार आहे स्केलर्स कसे असणार आहे लिनियर डिपेंडंट वेक्टरमध्ये ते स्केलर्स नॉन झिरो असणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि लिनियर डिपेंडंट वेक्टरच्या केसमध्ये n स्केलर्स जे असतात ते नॉन झिरो असतात म्हणजे सर्वच्या सर्व जे स्केलर्स असतात ते नॉन झिरो असतात. आता आपण पाहूया लिनियर इंडिपेंडंट वेक्टर. लिनियर इंडिपेंडंट वेक्टर अपोजिट आहे लिनियर डिपेंडंट वेक्टरच्या. सो हियर लेट x1 x2 x3 up to xn be a system of n row or column matrices of the same order which is also called as vectors. The system n vectors x1 x2 x3 up to xn is said to be linearly independent if every relation of the type c1 x1 plus c2 x2 plus up to cn xn is equal to 0. It implies that c1 is equal to c2 is equal to c3 is equal to up to cn is equal to 0. सो या ठिकाणी जी काही सिस्टीम आहे x1 x2 x3 up to xn ची तर ही कशी आहे सेम ऑर्डर आहे आणि ज्याला आपण n रो किंवा n कॉलमच्या मॅट्रिक्समध्ये डिनोट करू शकतो ज्याला वेक्टर्स असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी जे काही स्केलर्स आहेत स्केलर्स कोणते असतात या ठिकाणी स्केलर्स c1 c2 c3 अप टू cn. तर हे जे स्केलर्स आहेत हे सर्वच्या सर्व स्केलर्स कसे असणार आहेत झिरो असणार आहेत. इट मीन्स दॅट c1 इज इक्वल टू c2 इज इक्वल टू c3 इज इक्वल टू अप टू cn इज इक्वल टू 0. ओके, तर या ठिकाणी
हे जे काही आपल्याला टाईप देण्यात आलेला आहे C1x1 प्लस C2x2 प्लस अप टू CnXn, तर या रिलेशनमध्ये सर्वच्या सर्व स्केलरच्या व्हॅल्यूज 0 असणार आहे. बट इन द केस ऑफ लिनियर डिपेंडंट वेक्टर या ठिकाणी हे जे स्केलर्स आहेत या रिलेशनच्या बाबतीत कसे आहेत, नॉन झिरो आहेत. तर या ठिकाणी हे जे दोन पॉईंट्स आहेत लिनियर डिपेंडंट वेक्टरमध्ये आणि लिनियर इंडिपेंडंट वेक्टरमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यावरील आपण सॅम्पल क्वेश्चन बघणार आहोत तेव्हा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर या ठिकाणी यावरील एक क्वेश्चन घेऊया जेणेकरून तुम्हाला हा जो टॉपिक आहे अजून क्लिअर होईल. थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अजूनपर्यंत एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे, बट विचारला जाऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समधील कोणताही टॉपिक किंवा कोणत्याही टॉपिकमधील सब टॉपिक तुम्ही ऑप्शनला ठेवू नका, बिकॉज कोणत्या टॉपिकवर सब टॉपिकवर क्वेश्चन येईल हे सांगता येत नाही. ओके, सो यामधला एक क्वेश्चन आपण घेऊया. Examine for linear dependence or independence of vectors 2, -1, 3, 2, 1, 3, 4, 2 and 3, -5, 2, 2. Find the relation between them if dependent. So आपल्याला हे जे काही वेक्टर्स दिलेले आहेत या वेक्टर्सचं काय करायचं आहे, हे वेक्टर्स लिनियर डिपेंडन्स आहेत की इंडिपेंडन्स वेक्टर्स आहेत हे आपल्याला एक्झामिन करायचं आहे. आणि जर हे डिपेंडंट वेक्टर्स असतील तर आपल्याला त्यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. पूर्ण थेरोटिकल क्वेश्चन आहे पण व्यवस्थितपणे समजून घ्या. जर तुम्हाला या सब टॉपिकवरील क्वेश्चन सॉल्व करता आला तर एक्झाममध्ये या सब टॉपिकवर कोणताही क्वेश्चन येऊ तुम्ही सॉल्व करू शकाल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला वेक्टर्स देण्यात आलेले आहेत. तर वेक्टर्सला आपण म्हटलं x1 इज इक्वल टू 2, -1, 3, 2, x2 इज इक्वल टू 1, 3, 4, 2 आणि थर्ड वेक्टर इज x3 इज इक्वल टू 3, -5, 2, 2. तर आता हे वेक्टर आपल्याला देण्यात आलेले आहेत. सर्वात अगोदर आपल्याला चेक करायचं आहे हे डिपेंडन्स वेक्टर्स आहेत की इंडिपेंडन्स वेक्टर्स आहेत. सो आपल्याला या ठिकाणी मॅट्रिक्स इक्वेशन कन्सिडर करायचं आहे जे आपल्याला ऑलरेडी रिलेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे C1x1 प्लस C2x2 प्लस अप टू CnXn इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी दोन्ही केसमध्ये आपल्याला दोन्ही लिनियर डिपेंडंट आणि लिनियर इंडिपेंडंट वेक्टरमध्ये हे एकच रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे. तर या ठिकाणी कन्सिडर द मॅट्रिक्स इक्वेशन C1x1 प्लस C2x2 प्लस या ठिकाणी 3 वेक्टर्स देण्यात आलेले आहेत. सो C3x3 पर्यंत आपण घेणार आहोत. इट इज इक्वल टू 0. ओके, सो C1 इंटू x1 x2 x3 हे जे वेक्टर्स आहेत ते आपल्याला माहीत आहे. सो C1 इंटू 2, -1, 3, 2 प्लस C2 इंटू x2 वेक्टर काय आहे 1, 3, 4, 2 प्लस C3 इंटू x3 वेक्टर काय आहे 3, -5, 2, 2. इट इज इक्वल टू 0. आता आपल्याला यांना इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण यांना इक्वेशन फॉर्ममध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो. सो फर्स्टली या ठिकाणी 2 इंटू C1 प्लस या ठिकाणी 1 इंटू C2 प्लस 3 इंटू C3 प्लस 3 इंटू C3 इट इज इक्वल टू 0. दिस इज फर्स्ट इक्वेशन. ओके, आता सेकंड इक्वेशन काय होईल -1 इंटू C1 दॅट इज -C1 प्लस 3 इंटू C2 दॅट इज 3C2. तर या ठिकाणी -5 इंटू C3 -5 C3 इज इक्वल टू 0. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. थर्ड इक्वेशन काय मिळेल 3 इंटू C1 प्लस 4 इंटू C2 2 इंटू C3 प्लस 2 इंटू C3 इट इज इक्वल टू 0. दिस इज थर्ड इक्वेशन. आणि फोर्थ इक्वेशन 2 इंटू C1 प्लस 2 इंटू C2 प्लस 2 इंटू C3 इट इज इक्वल टू 0. ओके, सो या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन मिळालेले आहेत. हे 4 इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आता हे इक्वेशन होमोजिनियस आहेत की नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो राईट हँड साईडला सर्वच्या सर्व इलेमेंट 0 आहेत आणि ज्यावेळी Ax इज इक्वल टू Z या फॉर्ममध्ये दिलेली सिस्टीम असते तेव्हा ती सिस्टीम कोणती असते, ती असते होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन. तर ही जी काही
सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे ती कशी आहे, होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे. सो त्या केसमध्ये आपण काय करतो, होमोजिनियस असेल किंवा नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन आपण मॅट्रिक्सचा यूज करून सॉल्व करण्यासाठी आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर करतो. सो कन्सिडर ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ऑगमेंटेड मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. सो ऑगमेंटेड मॅट्रिक्स होईल या ठिकाणी ए ऑगमेंटेड झेड. तर या ठिकाणी होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे म्हणून आपण या ठिकाणी ए ऑगमेंटेड विथ झेड घेतलेला आहे. ओके, इट इज इक्वल टू, तर ए मॅट्रिक्समध्ये आपण काय करतो, ए मॅट्रिक्समध्ये असे इलिमेंट्स घेतो जे काही अननोन्स आहेत त्या अननोन्सचे कोइफिशियंट असतात. तर या ठिकाणी अननोन काय आहेत, अननोन आहेत C1 C2 C3 हे अननोन आहेत आणि त्यांचे जे कोइफिशियंट्स आहेत ते आपण या मॅट्रिक्स ए मध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट रो मध्ये होईल 2 1 3, सेकंड रो मध्ये होईल -1 3 -5, थर्ड रो मध्ये काय येईल 3 4 2 आणि फोर्थ रो मध्ये फोर्थ इक्वेशनचे जे कोइफिशियंट आहेत 2 2 2. ओके, विच ऑगमेंटेड विथ मॅट्रिक्स 0. तर या ठिकाणी 0 मॅट्रिक्समध्ये सर्वच्या सर्व इलिमेंट्स 0 असतात. तर आता या ठिकाणी आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर केलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी रिडक्शन मेथड अप्लाय करायची आहे. म्हणजेच हे जे काही ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे याला इकेलॉन फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि इकेलॉन फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना आपण काय करतो, या ठिकाणी आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. सो परफॉर्म रो ट्रान्सफॉर्मेशन ॲज, आपण या ठिकाणी R1 वर ऑपरेशन परफॉर्म केलं R1 + R2. ओके, R3 वर ऑपरेशन परफॉर्म केलं R3 + 3R2 आणि R4 वर ऑपरेशन परफॉर्म केलं R4 + 2R2. होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन आणि नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशनमध्ये ह्या ऑपरेशनविषयी आपण डिस्कस केलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आता हे ऑपरेशन्स परफॉर्म केल्यानंतर आपल्याला ए ऑगमेंटेड झेड कसा मिळेल, ए ऑगमेंटेड झेड इज इक्विवॅलंट टू, ज्यावेळी आपण ऑपरेशन परफॉर्म करतो त्यानंतर आपण या ठिकाणी इक्वलचं साईन इक्विवॅलंट टू होतं. तर या ठिकाणी बाय परफॉर्मिंग दिस रो ट्रान्सफॉर्मेशन वी विल गेट हिअर 1 4 -2 0. या ठिकाणी सेकंड रो ॲज इट इज राहणार आहे बिकॉज सेकंड रोवर आपण कोणतंच ऑपरेशन परफॉर्म केलेलं नाही आहे. थर्ड रो बिकम 0 13 -13 0 and fourth row become 0 8 -8 0 because fourth row वर आपण R4 + 2R2 हे ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला नेक्स्ट ऑपरेशन परफॉर्म करावं लागणार आहे. सपोज आपण या ठिकाणी परफॉर्म केलं R2 वर ऑपरेशन परफॉर्म केलं R2 + R1 आणि या ठिकाणी जो थर्ड रो आहे थर्ड रोला आपण डिवाइड केलं 13 नी 1/13 इंटू R3 अँड ही जी काही फोर्थ रो आहे फोर्थ रोला आपण डिवाइड केलं 1/8 ने -1/8 ने. सो आपल्याला या ठिकाणी ए ऑगमेंटेड विथ मॅट्रिक्स झेड काय मिळेल, फर्स्ट आणि सेकंड रो ॲज इट इज फर्स्ट रो ॲज इट इज राहणार आहे बिकॉज फर्स्ट रोवर आपण कोणतंच ऑपरेशन केलेलं नाही आहे. ओके, ऑगमेंटेड विथ याला ऑगमेंटेड मॅट्रिक्ससाठी या ठिकाणी डबल डॉट देखील दाखवलं जातं. तर सेकंड रो काय होणार आहे, सेकंड रोवर आपण ऑपरेशन परफॉर्म केले R2 + R1. सो सेकंड रो बिकम 0 7 -7 ऑगमेंटेड विथ 0. थर्ड रो बिकम 0 1 -1 0 and fourth row become 0 1 -1 0. ओके, तर आता हा मॅट्रिक्स आपल्याला मिळाला. नेक्स्ट ऑपरेशन इज या ठिकाणी R2 वर आपण ऑपरेशन परफॉर्म केलं R2 - 7 R3 अँड R4 वर आपण या ठिकाणी ऑपरेशन परफॉर्म केलं R4 - R3. तर या ठिकाणी R2 आणि R4 हे जे रोज आहेत ते आपल्याला मिळतील. फर्स्ट रो ॲज इट इज राहणार आहेत बिकॉज फर्स्ट रोवर आपण कोणतंच ऑपरेशन केलेलं नाही आहे 1 4 -2 0. सेकंड रो बिकम
0 0 0 0. थर्ड रो बिकम थर्ड रो ॲज इट इज राहणार आहे बिकॉज आपण थर्ड रोवर कोणतंच ऑपरेशन परफॉर्म केलेलं नाही आहे. आणि फोर्थ रो बिकम 0 0 0 0. ओके. सो या ठिकाणी आपण R2ला इंटरचेंज केलं R3 सोबत, तर आपल्याला या ठिकाणी A ऑगमेंटेड Z मॅट्रिक्स मिळेल. इट इज इक्विव्हॅलंट टू फर्स्ट रो ॲज इट इज 1 4 -2 0. सेकंड रो अँड थर्ड रो यांच्यामध्ये आपण इंटरचेंज केलेला आहे. सो 0 1 -1 0 0 0 0 0 अँड लास्ट रो इज ऑल्सो 0. तर या ठिकाणी आपल्याला आपण हे जे काही ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे याला रिड्यूस केलेलं आहे इकेलॉन फॉर्ममध्ये. आणि बाय युजिंग इकेलॉन फॉर्ममध्ये रँक ऑफ मॅट्रिक्स ए आणि रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड झेड आपल्याला फाइंड आउट करायचे असते. सो रँक ऑफ मॅट्रिक्स ए काय होईल या ठिकाणी, रँक ऑफ मॅट्रिक्स ए साठी आपल्याला फक्त एवढा मॅट्रिक्स कन्सिडर करायचा आहे. तर या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत, 1 2 3 अँड 4. नंबर ऑफ रोज आर 4 मायनस नंबर ऑफ रोज विच कंटेन्स ऑल 0 एलिमेंट्स. असे रोज किती आहेत की ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व 0 एलिमेंट्स आहेत, तर अशा या ठिकाणी 2 रोज आहेत. सो 4 - 2 इज इक्वल टू 2. आता रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड झेड फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी या ठिकाणी हा पूर्ण ऑगमेंटेड मॅट्रिक्स आपल्याला कन्सिडर करावा लागेल. तर या ठिकाणी नंबर ऑफ रोज किती आहेत, 4 मायनस नंबर ऑफ रोज विच कंटेन्स ऑल 0 एलिमेंट्स आर 2. सो 4 - 2 इज इक्वल टू 2. सो हियर we will get rank of matrix A is equal to rank of matrix A augmented Z किंवा Z लाच आपण या ठिकाणी A augmented Z या मॅट्रिक्सलाच आपण डिनोट करू शकतो A augmented with 0 because Z is the 0 matrix. So या ठिकाणी rank of matrix A is equal to rank of matrix A augmented Z is equal to 2 which is less than 3. 3 is what? Number of unknowns. ओके, जे काही नंबर ऑफ अननोन्स आहेत ते किती आहेत, 3. आणि ते कोणते आहेत, C1 C2 C3. ओके. सो ज्यावेळी रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड झेड इक्वल टू 2 अँड विच इज लेस दॅन नंबर ऑफ अननोन्स असतं, त्यावेळी सिस्टीम काय करते, सिस्टीम पॉजेसेस नॉन ट्रिवियल सोल्युशन. ओके. इन द केस ऑफ होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन. तर या ठिकाणी सिस्टीमला नॉन ट्रिवियल सोल्युशन असणार आहे. तर या ठिकाणी ज्यावेळी नॉन ट्रिवियल सोल्युशन किंवा ज्याला आपण म्हणतो इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन, सिस्टीम पॉजेसेस इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन. ज्यावेळी इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन असतात त्यावेळी आपण एक पॅरामीटर टी कन्सिडर करतो. ओके. सो या ठिकाणी आपल्याला माहित आहे या ठिकाणी अननोन व्हेरिएबल C1 C2 C3 आहे. तर या ठिकाणी फ्रॉम दिस रो R2 आपल्याला या ठिकाणी काय मिळेल, C2 minus C3 is equal to 0. Okay. And from row R1 वरून आपल्याला या ठिकाणी कोणतं इक्वेशन मिळेल, C1 plus 4C2 minus 2C3 is equal to 0. आता या ठिकाणी या सिस्टीमला इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत म्हणजे आपण या ठिकाणी एक पॅरामीटर टी कन्सिडर करतो. सो सपोज हिअर C2 is equal to T. ओके. सो या ठिकाणी C3 काय होईल, C3 इज ऑल्सो इक्वल टू T. ओके. तर या ठिकाणी C2ला T कन्सिडर केला तर आपल्याला C3 देखील T मिळालेला आहे. तर C2 C3च्या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करूया. सो आपल्याला C1 ची व्हॅल्यू मिळेल. सो C1 plus 4 into C2 is T minus 2 into C3 is T. It is equal to 0. So C1 is equal to minus 2T. तर या ठिकाणी C1 C2 C3च्या आपल्याला व्हॅल्यूज मिळालेले आहेत. त्या व्हॅल्यूज काय मिळालेले आहेत, C1 is equal to 2T, C2 is equal to T and C3 is equal to 3. तर या ज्या अननोन्स आपल्याला मिळालेले आहेत, हे जे काही स्केलर्स आपल्याला मिळालेले आहेत C1 C2 C3, तर या सर्व व्हॅल्यूज कशा आहेत, दिस व्हॅल्यूज आर नॉन झिरो व्हॅल्यूज. ओके. आणि ज्यावेळी स्केलरच्या व्हॅल्यू नॉन झिरो येतात त्यावेळी
जे काही वेक्टर्स आहेत, या ठिकाणी वेक्टर्स कोणते आहेत, x1 x2 x3. तर ज्यावेळी स्केलरच्या व्हॅल्यूज नॉन झिरो असतात त्यावेळी वेक्टर्स कसे असतात, वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स. ओके, सो हिअर दिस वेक्टर x1 x2 x3 आर दी लिनियरली डिपेंडंट वेक्टर. तर आता लिनियरली डिपेंडंट वेक्टर आहे, इट मीन्स दॅट आपण या ठिकाणी हे जे इक्वेशन्स आहेत यामध्ये या इक्वेशनमधलं रिलेशन फाइंड आउट करू शकतो. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी माहीत आहे या इक्वेशनचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे या लिनियरली डिपेंडंट वेक्टरमधलं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी. सो वी नो दॅट c1 x1 प्लस c2 x2 प्लस c3 x3 इज इक्वल टू 0. c1 c2 c3 यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला या ठिकाणी पुट करायच्या आहे. c1 काय आहे, 2t इंटू x1, c2 इज t इंटू x2. या ठिकाणी सॉरी c1 मायनस 2t येईल ना, हां मायनस 2t आहे, मायनस दिस इज मायनस, प्लस c3 इज t इंटू x3 इज इक्वल टू 0. नाउ हिअर 2x1 इज इक्वल टू या ठिकाणी x1 प्लस x3 होईल. ओके, या ठिकाणी या इक्वेशनला सॉल्व केल्यानंतर 2x1 इज इक्वल टू x2 प्लस x3 होईल अँड दिस इज द रिक्वायर्ड रिलेशनशिप अमॉंग दी गिवन वेक्टर्स. तर दिलेल्या वेक्टरमधलं हे रिलेशन असणार आहे 2x1 इज इक्वल टू x2 प्लस x3. तर आता हे जे रिलेशन आहे यांचा आपण चेक देखील घेऊ शकतो. जसं की आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जे वेक्टर आपल्याला देण्यात आलेले आहेत x1 x2 x3 हे जे वेक्टर आहे ते आपल्याला ऑलरेडी देण्यात आलेले आहेत. तर या वेक्टरच्या व्हॅल्यूज आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहेत तर आपल्याला आपला चेक मिळून जाईल. सो 2 इंटू x1च्या व्हॅल्यू काय होत्या, x1 वेक्टर काय होता 2 -1 3 2. इट इज इक्वल टू x2 वेक्टर होता 1 3 4 2 प्लस x3 वेक्टर होता 3 -5 2 2. आता यांना आपण सॉल्व करूया. 2 इंटू 2 4, 2 इंटू 1 -1, 2 इंटू 3 6, 2 इंटू 2 4. इट इज इक्वल टू हे दोन राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड असेल. इट मीन्स दॅट आपलं हे जे काही रिलेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे ते करेक्ट आहे. सो 1 + 3 4, 3 - 5 -2, 4 + 2 6, 2 + 2 4. ओके, सो या ठिकाणी आपण पाहू शकतो लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. सो चेक इज ओके. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे काही दिलेले वेक्टर्स आहेत ते लिनियरली डिपेंडंट आहेत की इंडिपेंडंट आहेत हे आपण फाइंड आउट करतो आणि त्यानंतर त्यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करतो केव्हा, ज्यावेळी जे काही स्केलर्स आहेत ते नॉन झिरो असतील आणि वेक्टर्स लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स असतील त्यावेळी आपण त्यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट करतो. तर या ठिकाणी यामधले 1-2 प्रॉब्लेम जे आहेत या टॉपिकशी रिलेटेड ते व्यवस्थित करा. तर ते प्रॉब्लेम व्यवस्थित केले तुम्ही तर या सब टॉपिकवरील कोणताही क्वेश्चन जरी आला तरी तो तुम्ही इझिली सॉल्व करू शकाल. ओके, तर या ठिकाणी लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट वेक्टर यामधीलच अजून एक सब टॉपिक इन्क्लूड आहे, याच्याशी रिलेटेड एक टॉपिक आहे दॅट इज लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. तर हा जो लिनियर ट्रान्सफॉर्मेशन हा जो सब टॉपिक आहे तर हा लिनियर डिपेंडंट वेक्टर आणि लिनियर इंडिपेंडंट वेक्टर यांच्याशी रिलेटेड आहे म्हणून आपण या ठिकाणी घेत आहोत. ओके, सो आतापर्यंत यावर क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही हा टॉपिक निग्लेक्ट कराल, तर असं करू नका. कोणताच टॉपिक ऑप्शनला ठेवू नका बिकॉज कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येईल हे आपल्याला सांगता येत नाही आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स खूप इझी सब्जेक्ट आहे जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर. तर आता लिनियर ट्रान्सफॉर्मेशनशी रिलेटेड आपण थेरी पार्ट पाहूया आणि याच्याशी रिलेटेड आपण एक क्वेश्चन देखील सॉल्व करूया. सो फर्स्टली the relation y is equal to ax expresses y1 y2 y3 up to yn in terms of x1 x2 up to xn. It may be noted that every square matrix defines a linear transformation. तर या ठिकाणी प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स डिफाइन केलं जातं लिनियर ट्रान्सफॉर्मेशनने
हा जो थेरी पार्ट आहे व्यवस्थित प्रिपेअर करा, नोट्समध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे देण्यात आलेला आहे. सो हिअर A इज कॉल्ड द मॅट्रिक्स ऑर ट्रान्सफॉर्मेशन. डिटर्मिनंट ऑफ A इज नोन ॲज मॉड्युलस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. If this determinant of A is equal to 0, then the transformation of matrix A is called as singular and the linear transformation is also called as singular. ज्यावेळी determinant of A is equal to 0 असेल त्यावेळी जे काही मॅट्रिक्सचं ट्रान्सफॉर्मेशन असतं त्याला म्हटलं जातं सिंग्युलर and this linear transformation is also called as singular. Okay. Now next, ज्यावेळी determinant of A is not equal to 0 असेल. Okay. If determinant of A is not equal to 0, then the transformation matrix A is called as non-singular and the linear transformation is also called as non-singular or regular. ज्यावेळी determinant of A not equal to 0 असतं त्यावेळी ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज नॉन सिंग्युलर आणि लिनियर ट्रान्सफॉर्मेशनला देखील नॉन सिंग्युलर किंवा रेग्युलर म्हटलं जातं. तर या ठिकाणी इन द केस ऑफ नॉन सिंग्युलर ट्रान्सफॉर्मेशन y is equal to ax. जर या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ a is not equal to 0 आला, it means that it is a non singular transformation, and for this non singular transformation y is equal to ax. Since a is non singular, that is determinant of a is not equal to 0, it means that a inverse exists. तर या ठिकाणी नॉन सिंग्युलरच्या केसमध्ये काय होतं, a inverse exist होतो. And we can write the inverse transformation which carries the vector y back into the vector x, and formula for this is x is equal to a inverse y. तर x is equal to a inverse y हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला या x जो वेक्टर आहे तो फाइंड आउट करावा लागतो. ओके. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये x आणि y हे जे दोन वेक्टर आहेत ते मे बी दिलेले असतात किंवा या ठिकाणी या तिन्हीपैकी कोणती तरी आपल्याला दोन टर्म देण्यात येतील आणि थर्ड टर्म आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. ओके. नेक्स्ट वन इज द इफ अ ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम x1 x2 अप टू xn टू y1 y2 अप टू yn इज गिवन बाय y इज इक्वल टू x. तर आत्तापर्यंत इथपर्यंतचा जो पार्ट होता तो कशासाठी होता, ज्यावेळी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला y1 y2 अप टू yn टू x1 x2 अप टू xn दिलेलं असतं त्यासाठी आता हा इथपर्यंतचा पार्ट होता. इथून पुढचा पार्ट असेल केव्हा, ज्यावेळी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन देण्यात येईल फ्रॉम x1 x2 अप टू xn टू y1 y2 अप टू yn, then it is given by y is equal to ax and another transformation देखील या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे and that transformation is y1 y2 up to yn to z1 z2 up to zn which is given by z is equal to by. तर या ठिकाणी y is equal to ax and z is equal to by म्हणजेच x1 x2 xn y1 y2 yn आणि z1 z2 up to zn या तीनही जे वेक्टर्स आहेत ते कसे आहेत, एकमेकांशी रिलेटेड आहेत. ॲट दॅट टाइम द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम दिस x1 x2 xn टू द z1 z2 up to zn is given by z is equal to by, z is equal to by, it is equal to b into ax. तर या ठिकाणी z इज इक्वल टू बी वाय आपल्याला माहीत आहे, या ठिकाणी z इज इक्वल टू बी वाय. तर b या ठिकाणी y ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, y इज व्हॉट, y इज इक्वल टू a इंटू एक्स. सो b इंटू a इंटू एक्स अँड हिअर z इज इक्वल टू b इंटू a इंटू एक्स. ओके. तर हे जे फॉर्म्युले आहेत हे व्यवस्थित करून घ्या, मे बी यावर थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अ नॉन सिंग्युलर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन कॅरीज linearly independent vectors into linearly independent vectors. A non-singular linear transformation carries linearly dependent vectors into linearly dependent vectors. Okay. सो हे सर्व पॉईंट्स थेरॉटिकल जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. नोट्समध्ये याच्याशी रिलेटेड 2-3 क्वेश्चन्स देण्यात आलेले आहे, त्याची देखील व्यवस्थित प्रॅक्टिस करा. सो तुम्हाला हा टॉपिक समजून जाईल. तर हा जो थेरी पार्ट आपण आतापर्यंत घेतलेला आहे त्यामधील जे फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, थेरी पार्ट व्यवस्थितपणे समजून घ्या. तर या ठिकाणी लिनियर ट्रान्सफॉर्मेशनशी रिलेटेड एक क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व करूया. सो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की यावर कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तो कशा पद्धतीने सॉल्व केला जातो. सो क्वेश्चन इज गिवन दॅट
here find a linear operator in 2 dimensions which maps the vectors 1 1 and 3 2 into the vectors 2 1 and 1 2 respectively. सो या ठिकाणी आपल्याला जे वेक्टर्स देण्यात आलेले आहेत ते पहा. या ठिकाणी आपण यांना म्हणू शकतो या वेक्टर्सला म्हणू शकतो लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे. सो या ठिकाणी x1 x2 च्या ज्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या काय असणार आहेत 1 1 3 2 आणि y1 y2 साठी असणार आहेत या ठिकाणी वेक्टर 2 1 1 2. ओके. सो सर्वात अगोदर आपल्याला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन माहित पाहिजे. x आणि x1 x2 अप टू xn अँड y1 y2 अप टू yn यांच्यामधलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. सो वी नो दॅट y इज इक्वल टू लिनियर ट्रान्सफॉर्मेशन इज y इज इक्वल टू ax. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर हे फर्स्ट पॉईंट घेऊया. तर या ठिकाणी y ला आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो इन द या ठिकाणी कॉलम मॅट्रिक्समध्ये y1 y2 इट इज इक्वल टू मॅट्रिक्स ए मधले जे कोइफिशियंट आपण या ठिकाणी कन्सिडर करूया a1 b1 a2 b2 इनटू मॅट्रिक्स ए x मध्ये x मधले जे व्हेरिएबल असतील x1 x2. ओके. सो आपल्याला या ठिकाणी मॅट्रिक्स ए जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. इट इम्प्लाइज दॅट या ठिकाणी y1 y2 जे काही या ठिकाणी वेक्टर्स आहेत ते वेक्टर्स पुट आउट करूया. y1 y2 काय आहे या ठिकाणी फर्स्टली हे दोन पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत. हे दोन वेक्टर कन्सिडर करणार आहोत. सो वायचे जे वेक्टर्स आहेत ते कोणते आहेत 2 1. ओके. सो 2 1 इट इज इक्वल टू a1 b1 a2 b2 इनटू x1 काय आहे या ठिकाणी 1 1. सो 1 1. आता या मॅट्रिक्सवरून आपल्याला इक्वेशन्स मिळतील. ओके. सो हियर हा जो मॅट्रिक्स ए आहे याला आपण कन्सिडर केलेला आहे a1 b1 a2 b2. सो या ठिकाणी आपल्याला या दोन मॅट्रिक्सचं एक्सचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय मिळेल a1 प्लस b1 इज इक्वल टू या ठिकाणी काय मिळेल 2. देन या ठिकाणी सेकंड रो अँड दिस कॉलम काय होईल a2 प्लस b2 इज इक्वल टू हियर 1. सपोज दिस इज इक्वेशन 1 अँड दिस इज इक्वेशन 2. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले या पहिल्या दोन वेक्टर्सवरून. आता आपल्याला हे जे दुसरे दोन वेक्टर्स आहेत हे कन्सिडर करायचे आहेत. वी नो दॅट सेम फॉर्म्युला या ठिकाणी असणार आहे. सो या ठिकाणी y1 y2 पॉइंट्स काय आहेत y1 y2 आर 1 2. सो 1 2 इट इज इक्वल टू a1 b1 a2 b2 आणि या ठिकाणी एक्सचे वेक्टर काय आहेत 3 2. सो हियर 3 2. आता आपल्याला हे मॅट्रिक्स सॉल्व करायचे आहे सेम या मॅट्रिक्स प्रमाणे. सो या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळेल फर्स्ट रो अँड दिस कॉलम. सो 3a1 प्लस 2b1 इज इक्वल टू या ठिकाणी 3 - 2 आहे. सॉरी या ठिकाणी 3 - 2 आहे. सो नोट दिस वन 3 - 2. So 3a1 minus 2b1 is equal to 1 and here this second row and this column. So we will get 3a2 minus 2b2 is equal to 2. So याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3 and इक्वेशन नंबर 4. आता या ठिकाणी आपल्याला a1 b1 a2 b2 या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. त्यावेळी आपल्याला हा मॅट्रिक्स ए मिळून जाईल. तर या ठिकाणी इक्वेशन 1 and इक्वेशन 3
ओके, यावरून आपल्याला A1 B1च्या व्हॅल्यू मिळतील. ओके, सो फ्रॉम इक्वेशन 1 and 3 we will get A1 is equal to 1 and B1 is equal to 1. Similarly, from equation 2 and from equation 4 we will get value of A2 B2. From equation 2 and 4 we will get A2 is equal to A2 मिळेल आपल्याला 4/5. हे इक्वेशन सॉल्व करून पहा. अँड या ठिकाणी B2 काय मिळेल, B2 इज इक्वल टू 1/5. A1 B1 A2 B2 या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. सो मॅट्रिक्स ए जो काय होता मॅट्रिक्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आहे. सो मॅट्रिक्स ए आपल्याला काय मिळेल, आपल्याला माहीत आहे मॅट्रिक्स ए आपण कन्सिडर केला होता A1 B1 A2 B2. सो इट इज इक्वल टू A1 is 1, B1 is 1, A2 is 4/5 and B2 is 1/5. So this is required matrix of transformation. सो अशा पद्धतीने हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशनशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. नोट्समध्ये अजून 2-3 क्वेश्चन या टॉपिकशी रिलेटेड इन्क्लूड करण्यात आलेले आहे. सो ते जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनची देखील व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा. जर तुमच्याकडे टाईम असेल, मॅक्झिमम टाईम असेल, तर तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समधला कोणताच टॉपिक किंवा सब टॉपिक ऑप्शनला ठेवू नका. तरच तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये मॅक्झिमम स्कोर करू शकाल. आणि नोट्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी भरपूर क्वेश्चन्स अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. सो तुम्ही नोट्स देखील रेफर करू शकता. नोट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता. तर अशा वेळी अशा प्रकारे आपण या ठिकाणी मॅट्रायसेसचा 6 पार्ट या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.